नमस्कार। आज अहो ऐका ना याचा व्हिडिओ देताना मला विशेष आनंद होता। अहो ऐका ना हे कोणासाठी आहे तर मला माझ्या काही भावना व्यक्त करायच्या आहेत, परंतु मला ते व्यासपीठ न मिळाल्यामुळं त्या मी व्यक्त करू शकत नाही। अशांसाठीचं हे दिलेलं चॅनल आहे, हे व्यासपीठ आहे। याच्यावर काही दिवसापूर्वी मी डॉक्टर बंडगर यांचा डायबिटीसच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ दिला होता। पुन्हा मला आपल्याला हा एक व्हिडिओ द्यायची इच्छा झाली। हा व्हिडिओ द्यायची इच्छा का झाली की 2-3 विषयामुळे एक वेगवेगळ्या प्रकारचं समाज माध्यमांमध्ये हल्लाकल्लोळ माजलाय। वैयक्तिक आयुष्यात कुणाच्या माजलाय, बदल झालाय, काय झालाय काही माहित नाही, पण समाज माध्यमांमध्ये मात्र प्रचंड त्याविषयी TRP साठी असेल किंवा कशासाठी असेल पण चर्चा चालू आहे। तर म्हटलं चला याच्यावर आपलंही मत आपल्यापुढे व्यक्त करू। तर हे नेमकं काय आहे? एकंदर मार्च महिन्याच्या 29 तारखेला खगोलीय मोठी घटना घडली आणि आपल्या शास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार 6 ग्रह वगैरे एकत्र आले, कुठले ते षटग्रही युती वगैरे झाली आणि त्याच्यानं संपूर्ण मानवी जीवनाच्या ह्याच्यावर वेगवेगळे प्रकार घडणार आहेत। कोणाचं वाईट होणार, कोणाचं चांगलं होणार, काय होणार ह्याच्याविषयी अनेक मोठ्या स्वरूपाचं विवेचन आपल्याला पाहायला मिळालं। तिथपर्यंत ठीक आहे। त्यानंतर आपले डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी ते टेरिफ वॉर चालू केलं। तिकडे इस्रायलचं युद्ध चालूच आहे, इकडे रशिया युक्रेनचं युद्ध चालूच आहे आणि मध्येच खुचपट म्हणून बांगलादेशाचे पंतप्रधान, हंगामी पंतप्रधान, कार्यवाहक पंतप्रधान म्हणता नाही येतात त्यांना, त्यांच्या पंतप्रधान आपल्या इथंच राहायला येतात, तर ते चीनमध्ये जाऊन काहीतरी बोलून आले आणि त्या ग्रहांची युती असेल, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रकोप असेल किंवा ह्या सगळ्यांचं एकंदर परिपाठ काय चालू आहे, त्यात आपल्या भारतात वक्फ बिला संदर्भातही बरंच राजकारण माजलं। ते होत असतानाच भारताचे पंतप्रधान भारताच्या राष्ट्रपतींना जाऊन भेटून येतात आणि भारतीय जनता पक्ष हा जगातला जो सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं सांगितलं जातं, त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी वेगवेगळ्या बैठका दिवस रात्र चालू असल्याचं दाखवलं जातं। आणि या सगळ्यांचा नेमका परिपाक काय? प्रत्येकाच्या डोक्यातल्या कल्पना वेगळ्या असतील, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, तसे माझेही विचार वेगळे आहेत आणि मला ते आपल्याशी शेअर करावेसे वाटतं। तर याच्यात काय असू शकेल? सगळ्यात महत्वाचं की भाजपचा अध्यक्ष निवडीसाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती भेट होऊ शकत नाही आणि आजच्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विविध कृतीच्या संदर्भात जर आपण पाहिलं, काश्मीरचे अनुच्छेद 370चं प्रण हटवण्याचा विषय आपण पाहिला तर एक लक्षात येतं की यांची कार्यपद्धती वेगळी आहे। कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा स्वरूपामध्ये यांचं एकंदर काम चालतं आणि ह्या चाललेल्या कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला मग विचारावा करावा लागतो की जर निगाहे असे वेगवेगळे दाखवत असतील तर निशाणा काय असू शकेल? आणि हा निशाणा मला निश्चितच दुःखद वाटतोय, कुठंतरी चुकीचा वाटतो। चुकीचा अशासाठी की ह्या टेरिफ वॉर मध्ये बाकीचे देश भरकटले जात आहेत, तसा सगळ्यात जास्त टार्गेट चायना आहे, चीन आहे आणि चीन, बांगलादेश की ज्याचे पंतप्रधान विजनवासामध्ये म्हणून आपल्या इथे येऊन पडलेले आहेत
आत्ताचा कार्यवाहक जे आहे बांगलादेशचे ते भारत विरोधी आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तिथे काहीतरी गडबड होत असल्याचं दिसतंय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान भेटले. लोकांमध्ये या संदर्भात चर्चा होऊ नये म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या नावाने आणि वक्फच्या नावानं हे घाईघाईनं दाखवून आपलं लक्ष बाजूला वेधलं जात आहे अशा स्पष्ट मताचा मी आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला हे बरंच प्रकरण मोठं दिसणार आहे, काहीतरी वेगळं दिसणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्यायचं आहे, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष निवडणं होईल किंवा होणार नाही तो त्यांचा त्या पक्षापुरता आहे. त्याच्यानं तुमचं आमचं काही अडलेलं नाही आणि अडला तर त्याचा हंगामी अध्यक्ष आहेच. विषय हा देशाच्या अंतर्गत विषय आहे. त्यासाठी भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटलेले आहे. भारत सुद्धा कुठेतरी काहीतरी मोठं करण्याच्या प्रयत्नात असेल, त्यासाठी ही भेट झाली असेल. आणि एक प्रख्यात विचारवंत, बुद्धिवादी, एक प्रचंड मोठ्या संस्थेचे प्रमुख म्हणून जर आपण पाहिलं, आदरणीय मोहनजी भागवत यांची सुद्धा पंतप्रधानांनी भेट घेतलेली आहे. आणि ह्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय की येणारा काळ फार मोठा खराब आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हेच मला आपल्याला ओरडून सांगायचं आहे, अहो ऐका ना, अहो ऐका ना, हे जे दिसतंय ते पहा, जे दाखवलं जातंय त्याच्याकडे पाहू नका आणि नीट विचार करा. धन्यवाद.